धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास कमीपणा काय? उद्धव ठाकरेंचा सवाल। एका मागोमाग एक पेपर फुटून विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, मात्र सरकारला काही पडलेलं नाही, ठाकरेंचा हल्ला। वांगचूक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दर्शवला। राहुल गांधींनी आंदोलनस्थळी गेलं पाहिजे, ठाकरेंचा सल्ला। सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा 16वा दिवस। उपोषण सुरू केल्यापासून वांगचूक यांचं 8.25 किलो वजन कमी झालं। उद्धव ठाकरेंनी नागपूरमधील संघस्थानी जाऊन नतमस्तक व्हावं, आमदार रवी राणांचा सल्ला। विनायक राऊतांचा ठाणे कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज। ठाणे कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल। विनायक राऊतांच्या जामीन अर्जावर 23 जुलैला सुनावणी। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण। घरचे लोक बाहेर जाणं काही योग्य नाही, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान। मी राष्ट्रवादीमध्ये आहे आणि राष्ट्रवादीमध्येच राहणार, भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेवर खडसेंचं स्पष्टीकरण। पद मिळवण्यापुरते खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते, माजी मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये झाड कोसळण्याच्या घटनेवरून गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशींचा लोकशाही मराठीनं मुद्दा लावून धरताच मनसेही आक्रमक। गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशी नुसते बसून राज्याला बदनाम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना सरळ करा, मनसेचे नेते संदीप देशपांडेंची मागणी। राज्याच्या राजकारणामध्ये फडणवीसांचा नवा विक्रम। मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये फडणवीस 3ऱ्या स्थानी, शरद पवारांना टाकलं मागे। फडणवीस आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। प्रभाग क्रमांक 13चे नगरसेवक विनोद लभानेंचा धानोरकर गटाला पाठिंबा। मुंबई शहरामध्येच घर द्या, उपमहापौर संजय घाडींचं आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र। दहिसरमधून येताना ट्रॅफिकचा त्रास, उपमहापौर संजय घाडींची पत्रातून मागणी। पालिकेनं बोगस आधार कार्ड घेऊन फेरीवाल्यांना QR कोड वाटप केलं। भाजप आमदार संजय उपाध्याय यांचा पालिकेवर आरोप। नालासोपाऱ्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रज्ञा पाटील यांना नागरिकांचा घेराव। पूर परिस्थिती दरम्यान प्रज्ञा पाटील कुठेच दिसल्या नसल्यानं गो बॅकच्या घोषणा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर महायुतीमध्ये रस्सीखेच। 20 जुलैला होणार फैसला। बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक होणार। धाराशिवमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचा वाद पेटला। जिल्हा परिषद गेट समोर गाड्या लावून अडवला रस्ता। गाड्या गेट समोर लावल्यानं जिल्हा परिषद प्रशासनाची धावपळ। महायुतीमध्ये उर्वरित 2.5 वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं, राष्ट्रवादी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरेंची मागणी। भीम पार्कवरून जालन्यामध्ये राजकारण तापलं। अर्जुन खोतकरांचा माजी आमदारांवर घणाघात। 130 कोटींच्या भीम पार्कला गोरंट्याल यांचा विरोध। अर्जुन खोतकरांचा गंभीर आरोप। जेजुरीजवळ 3 वारकऱ्यांचा मृत्यू दुर्दैवी। ही घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद। रोहित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त। जेजुरी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत तसंच जखमींवर मोफत उपचार करावे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश। जेजुरीमधील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार। वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा आरोप। लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळली। सुमारे 38% घट। पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी। दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला। ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील प्रकार। तिन्हात नाका परिसरातील बॅनर कोसळला। मुंबईतील चौपाटीवर प्लास्टिकचे साम्राज्य। कचरा सफाई सुशोभीकरणावर कोट्यवधी खर्च। कोट्यवधी रुपये खर्च करूनही सर्वत्र चौपाटी स्वच्छतेबाबत लोकशाही मराठीचा रियालिटी चेक। नाशिकच्या बांधकाम भवनाच्या बाहेर ठेकेदारांचं आंदोलन। क्लब टेंडरिंग रद्द करावी यासाठी ठेकेदार आक्रमक। वर्ध्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह। अयोध्या श्रीराम मंदिर देणगीतील गैरव्यवहार प्रकरणाच्या विरोधात आंदोलन। आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तकांचं अकोल्यामध्ये आंदोलन। प्रलंबित बांधन आणि आश्वासनांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना निवेदन।
दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांचा सराव सुरू. एकविरा कला क्रीडा मंडळाचे संस्थापक देवनाथ ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नेरळ येथे दहीहंडी सरावाचा शुभारंभ. कर्वे निवासिनी श्री अंबाबाई हकदार श्रीपूजक मंडळ आणि सविधा प्रतिष्ठानच्या तर्फे विद्यार्थ्यांना भरलेले दप्तर देण्याचा उपक्रम. विविध 18 शाळांमधील 950 विद्यार्थ्यांना दप्तराचं वाटप. पाकिस्तानमधील गँगस्टरसोबत संपर्कामध्ये असल्यानं कोल्हापूरसह सांगलीतील संशयितांची चौकशी करा. हिंदू एकता आंदोलनाचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन. इचलकरंजीमध्ये कचरा संकलनासाठी 22 कोटींचा प्रस्ताव. उद्या होणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत प्रस्तावावर होणार शिक्कामोर्तब. कोल्हापूरमध्ये पाणीपट्टी दरवाढ करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव. 20 जुलैला होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवणार. सभेत निर्णयाची शक्यता. कोल्हापूरमध्ये पंप हाऊसच्या दुरुस्तीसाठी वॉर्डचं पाणी बंद. मंगळवारपासून पाणीपुरवठा 1 दिवस आड. नियोजनाप्रमाणे अपुरा. कमी दाबानं होणार पाणीपुरवठा. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये प्रस्तावावर अभिप्राय न दिल्यानं विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस. नोटीसवर 24 तासात खुलासा करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश. राजाराम बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू. राजाराम बंधारा 9 दिवस होता पाण्याखाली. मनपाच्या वतीनं राजाराम बंधारा परिसराची स्वच्छता. सुपरफास्ट असलेल्या रेल्वेची पॅन्ट्री व्यवस्था बंद. रेल्वेमध्ये प्रवाशांना पिण्याचं पाणी देखील मिळेना. जयपूरहून मुंबईच्या दिशेनं निघालेला ट्रेनमधील प्रकार. कोल्हापुरातील सवतकडा धबधब्यावर गर्दीचा उच्चांक. रविवारी दिवसभर पर्यटकांची तुफान गर्दी. वाहतूक व्यवस्था देखील कोलमडली. साताऱ्याच्या केळवली धबधब्यावर तरुणाईची तोबा गर्दी. पावसानं विश्रांती घेताच पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढला. लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे विभागाच्या वतीने 150 फेऱ्यांचं विशेष नियोजन. वारीच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी 137 फेऱ्यांची सेवा. छत्रपती संभाजीनगरमध्ये डिजिटलायझेशनच्या कामात हलगर्जीपणा. 121 बीएलओंना कारणे दाखवा नोटीस. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ बगवाड यांची कारवाई. अमरावतीमध्ये डीआरडीएला 29,312 घरकुलं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. प्रधान सचिवांच्या सूचनेनंतर पहिल्याच दिवशी 710 घरकुलं पूर्ण. रासायनिक खतांच्या अतिवापरानं जमिनीची सुपीकता धोक्यात. शेतीच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम. जालना नवोदय विद्यालयामध्ये रॅगिंग. 7 विद्यार्थ्यांचं निलंबन. 9वीच्या विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ. मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप. गडचिरोलीमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांच्या हालचाली. एटावल्लीमध्ये नक्षलवाद्यांची पत्रकं आणि बॅनर. पोलिसांकडून तपास सुरू. कोळसा वाहतुकीमुळे रस्ते खराब. दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन. 3 खाणींची वाहतूक ठप्प. स्मार्ट कार्डसाठी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा. यवतमाळ बसस्थानकावरील गैरसोयींमुळे प्रवासी त्रस्त. मुंबई पालिकेकडे महिनाभरात खड्ड्यांच्या तब्बल 2,642 तक्रारी. कुर्ला, मानखुर्द, गोवंडी परिसरात रस्त्यांची दुरावस्था. ओबडधोबड कॉन्क्रीट रस्ते. ड्रेनेजच्या खचलेल्या झाकणांचा प्रश्न ऐरणीवर. सोलापूरमधील उजनी धरण 50% भरलं. चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा. भाविकांना चंद्रभागा नदीमध्ये स्नान करता येणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम संकटामध्ये. पावसाभावी पेरण्या रखडल्या. 50 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस. बळीराजा चिंतेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप. शेतातील कोवळी पिकं करपू लागली. खरीप पिकांचं मोठं संकट ओढावण्याची भीती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.